बसलात का पेपर वाच? काय असतंय पेपरात कुणाच ठाऊक? तू उगाच किरकिर करू नको. काय झालंय ती सांग. तुम्ही विचारलं का अजिंक्यनं शिट्टीजण त्यांचं काय चाललंय ती? मी बोलून घेतो त्याच्या संग. घेतो नाही घ्याच. अहो मला बी अजिंक्यची काळजी वाटते म्हणून बोलते ना मी. ती शिकली मोप लाडात वाढली. तिला कुठं बोलावं काय बोलावं कळतं का? उगा तिच्यामुळे आपल्या अजिंक्यचं नाव खराब व्हायला न ग म्हणून म्हणते मी. नाही नाही तसं काय नाही होणार. अहो नाही झालं तर चांगलंच आहे की. अजिंक्यच्या आजूबाजूला सुद्धा पोरगी न गई मला ती. मला अजिबात आवडत नाही ती. अहो लहानपणापासून अजिंक्यनं काही कमी पडू दिलं का आपण? घासातला घास दिला ना. आणि आता अशी पोरगी गळ्यात पडणार असेल तर बरं खपून घेईल मी. तुम्हाला सांगून ठेवते हा. अगं पण भेटल्यात म्हणजे लगेच काय लगीन करणार आहे तू? होय तुम्हाला विचारूनच लगीन करतील की. आणि बागेत बी तुम्हाला विचारूनच गेले होते ना. अगं तसं नाही पण काय बोलू नका. तुम्हाला कळलं असतं ना तर लय झालं असतं. जयडीच्या लग्नासाठी जमवलेले पैसे बी तुम्ही त्यांना देऊन बसलात. आता एवढं पैसा लवकर जमणार आहेत का? अगं जमतेल की. करू काहीतरी आपण. तेवढंच करा. हे बघा स्पष्टच सांगते. तुमच्या मनात काय आहे मला माहित नाही. पण माझी इच्छा आहे अजिंक्य आणि जयडीचं लगीन व्हावं म्हणून. अबा एकुलती एक पोरगी आहे आपली. आपल्या डोळ्यासमोर राहील ना. मला बी तसंच वाटतंय. पण पोरांची इच्छा काय ती नको का जाणून घ्यायला? आता त्यांची इच्छा काय आहे तवा? लहानपणापासून एकत्र राहिल्यात वाढल्यात एकमेकांनी चांगलं ओळखतात. तवा काय अडचण येणार आहे का? आपण एकदा आजाच्या कानाविषयी घालू. हे असं बोलल्यावर ते बरं होय म्हणतील. हे बघा दुसरा कुठला पोरगा जावाई म्हणून आणला तर त्याचा काही मला भरोसा नाही. आणि आपल्याला आपल्या म्हातारपणात ते सांभाळणार आहे का? अहो अजिंक्य जी करत्याल ती दुसरं कोणी करू शकणार आहे का? ते बी खरंच आहे म्हणा. आणि थोडा पुढचा बी विचार करा. नाही म्हणजे ही घर अजून जिजींच्या नावावरच आहे ना. मग आता एवढं बी कळ नाही वय. अव जिजींनी ताईंचं दागिना अजिंक्यनं दिलं ना तसंच घर बी अजिंक्यच्या नावावर केलं ना तर आपल्याला पत्ता बी लागायचा नाही. अगं काय बी कसं बोलतीस पुष्पे तू? काय बी कसं? हा मला सांगा तुम्हाला वाटत नाही का अजिंक्य जयडीचं लगीन व्हावं म्हणून? मला बी तसंच वाटतंय ग. पण आपण माझं राहू द्या. निदान स्वतःच्या पुरीच्या मनात काय आहे ते तरी बाप म्हणून समजून घ्या की. लहानपणापासून तिनं अजिंक्यचाच विचार केलाय. आता तिच्यासाठी तरी काहीतरी मनावर घ्याल का नाही? शितले पैसे कशाला काढलेस ग? अगं ते हॉस्पिटलचं बिल भागवायचंय ना. अगं पण मला तर कळलं असं की बिलाचे पैसे भैया देणार आहे म्हणून. हे तुला कोणी सांगितलं? जम्या बतारा आता अब्बू को भैया मदत करणार आहे म्हणून. तो मस्त करेल ग पण आम्ही गेलो नको वय का? अगं करतोय मदत तर करू दे की. आता मदत करल आणि मग नंतर गावावर बोर्ड लावत फिरल. त्या आजाच्या वेळेला कसं केलं होतं माहितीये ना त्यानं? हा ते पण आहे. त्यापेक्षा आपणच मदत केली बरी. आजानं फौजी एवढे धडपडतात त्यात आपली बी मदत होईल ना. अगं पण एवढे पैसे कुठनं आणलंस? अगं हे वाढदिवसाचे आणि भाऊबीजेच्या वळणीचे आहेत. आपण हे देऊया आजाकडं. हा चल चल देऊन येऊ त्याला. नको नको ते हॉस्पिटलला जाण्याच्या अगोदर इथं येणारच आहे डबा घ्यायला. तेव्हा देते मी त्याला. हा सुमन तुझा डबा घे ग. हा वय ग शीतलचा एखादा साडीतला फोटो आहे का आपल्याकडं? का? अगं आता मुलं बघायची म्हणजे बायोडाटा आणि फोटो पाठवाय नको का? वय पण शितलीचा साडीतला फोटो कुठे आहे आपल्याकडं?
हा ती दाखवायला काढतात ना तसा फोटो काढायला पाहिजे तिचा. ती बरं काढून देईल. तिला नुसतं कळलं ना लग्नासाठी फोटो काढतोय तर अख्खं घर डोक्यावर घेईल ती. तर काय, आणि तिला सांगायचं म्हणजे मांजराच्या गळ्यात घंटा बांधल्यासारखंच आहे की. कुणाच्या गळ्यात घंटा बांधताय? कुणाच्या नाही, असंच आपलं. औषा वहिनी, ऐकलंय मी सगळं. शीतलच्या लग्नाचा विषय चाललाय ना? तसं नाही, पण उषा वहिनी, कळतंय मला. नाही म्हणलं, मी बी एका पुरीची आई आहे. तुम्ही एक काम करा, शीतलचा फोटो काढा आणि माझ्याकडे द्या. अहो, माझ्या बघण्यात चांगली 2 तालेवार स्थळ आहेत. शीतलसाठी बघूया की. अगं वय, पण लग्नासाठी फोटो काढतोय म्हणल्यावर तिलाही धिंगाणा घालल. अहो, तिला कशाला सांगायचंय? दाखवायचे फोटो काढायचे म्हणून. मग सांगायचं काय तिला? काय सांगायचंय तवा? तुम्हाला नाही माहित आमची शीतल काय आहे ती. सुमन, राहू द्या, मला चांगलंच माहितीये शीतल कशी आहे. डबा भरला का? होय, हे काय भरायलाच लागले. तुम्ही कधी आला पुष्पा काकी? अगं आत्ताच आले. बाहेर दुकानात कोण नाही ना, म्हणून आवाज द्यायला आत आले. तुमचा आजा बी आलाय बाहेर. होय, आले असतील. हॉस्पिटलला निघालेत ना. तुम्ही डबा देणार आहे म्हणून कळलं ना. काके, पटकन डबा भरा की. होय, भरते की. शीतल, तुझं जरा साडीतलं फोटो काढायचे बर का. साडीतले फोटो कशाला? तू म्हणजे पार्लरच्या जाहिरातीसाठी काढायचे. होय का नाही ग सुमन? होय होय होय. बर, मग काढूया की. हा? हा. म्हणजे तू साडी नेसणार? आता साडीतला फोटो काढायचा म्हणजे साडी नेसायला पाहिजे की. मी काय म्हणती, एखादा दुसरा फोटो चालणार नाही का? म्हणजे ड्रेस मध्ये. नाही नाही. का? अगं म्हणजे तुझं साडीतलं फोटो चांगला आलं ना की आमच्या बचत गटाच्या जाहिरातीसाठी बी वापरता येतील ना. तुला चालेल ना? हा, पण काय? पण बिन काय नाही. हा, आता नाही ते प्रश्न विचारू नका. ती नेसल साडी. आता म्हणली ना हो. सुमन, डबा झाला ना भरून? होय. दे की तिला. अजिंक्य बाहेर थांबले असतील ना. हो.